साईराम 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 ओम साईराम। खूप मोठा उत्सव आहे, खूप मोठा। आजमायचं असेल तर साई पालखीत या, पदयात्रा करा आणि आजमा भाई। सर्व ऑफिशियल आपल्या भावाच्या YouTube चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। तर मित्रांनो लाल बटन आहे ते दाबून टाका एकदम जोरात। साई मंदिर शिर्डी ओनली 0 किलोमीटर। भक्तांची भन्नाट गर्दी दिसत आहे ते साई बाबा की जय गोड जय गोड। साई बाबा की साईनाथ महाराज की। बाबांच्या दर्शनासाठी शिर्डी दरबारात या। तुमची इच्छा जी काय आहे ती बाबांना मागा। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा लास्टच्या दिवशी तुमचं सहर्ष स्वागत करतो माझ्या सुरू ऑफिशियल ब्लॉग या चॅनलवर। तर आज लास्टचा दिवस आहे आणि आज 8वा दिवस आहे। तर आज लास्टचा दिवस जो आहे तो खूप एक्साइटमेंटमध्ये असतो, पण सीन असं झालं की ते जी बाजूला नदी असते डॅमचं पाणी सोडतात इकडे, तर ते डॅमचं पाणी सोडलं नाही, त्यामुळे आम्ही तिकडे आंघोळ करायला जाऊ शकलो नाही। मग तो सीन मी तुम्हाला दाखवू शकलो नाही। आणि मी सध्या आता झाली आहे दुपार, मी मॉर्निंगला शूट करू शकलो नाही। मोबाईलला चार्जिंगसुद्धा नव्हती, जिथे आम्ही आता स्टे करतो आहे तिकडे लाईटसुद्धा गेली होती। आता जस्ट लाईट आली आहे, माझ्या फोनला चार्जिंग फक्त 30% आहे। आता परत चार्जिंगला लावणार, मग परत शूट करणार पुढे जेव्हा आम्ही पालखी निघणार। अजून आमची जिकडून पालखी निघाली नालासोपारा वेस्टवरून, तर तिकडची पब्लिक येणार आहे बसमधून। तर ते लोक आले की पण नंतर ते सगळे एकसाथ निघणार आम्ही शिर्डीला परत साईंच्या दरबारी। तर त्यासाठी चार्जिंग वाचवायला लागेल, म्हणून थोडा प्रतीक्षा करा, वाट पहा। आणि आत्ता तुम्ही सध्या दाखवतो तुम्हाला, माझा फ्रेंड आला आहे, आपला भाऊ आला आहे, छोट्यापणीपासून चाइल्डहूड फ्रेंड आहे, आपला भाऊ आहे रोहित म्हणून। आम्ही खूप मस्ती करायचो बिल्डिंगमध्ये। आणि आत्ता आला आहे, मला याने कॉल केला की मी सुद्धा येतो आहे, मला करंट लोकेशन पाठव तुझी। मी शॉक झालो की हा येतो, मला सांगितलं पण नाही याने कॉल करून की येतो आहे करून। डायरेक्टली मला याने फक्त मेसेज केला की हा येतो आहे आता। तर आता पण मजा येणार आहे, मला चुकून भेटलं की हा आला, म्हणजे कोणतरी आला, आपला भाऊ आला। तर या एपिसोडमध्ये तुम्हाला हेच दाखवणार आहे की आता पदयात्रे करू कसे, आता आराम करतायत, प्लस इथे इथून कसे निघणार आहेत सगळेजण, प्लस आता इथून आता आम्ही निघाले की आता इथून किती किलोमीटर अंतरावर बाबांचं मंदिर आहे, शिर्डी किती अंतरावर आहे। तर बघा पुढे, एन्जॉय करा, व्हिडिओ स्किप करू नका। आमचा जो हॉल्ट आहे तो तुम्हाला दाखवतो, हा समोरच सगळा आमचा जो पण टेंट आहे वगैरे सगळा तो बांधला आहे। अर्धे साहेब भक्त झोपले आहेत आणि अर्धे साहेब भक्त मस्ती करत आहेत, तुम्ही बघू शकता इकडे। लास्टच्या हॉल्टवर आले की सगळ्या साहेब भक्तांचा एकच विचार असतो की आले की पहिल्यांदा आराम करावा, आराम करून नंतर कधी निघणार बाबांच्या दरबारी, हेच त्यांचा विचार असतो। आणि सगळ्यात मोठे साई भक्त आपले नालासोपारातले पियुष भाऊ, कसे आहेत? ओम साईराम। ओम साईराम, ओम साईराम। तुम्ही कधी आले भाऊ? आता जस्ट आलो मी। आता जस्ट आले? किती टाइम झाला? नाही बोलून तरी झालेत 28 वर्ष। कशाने आले तुम्ही? 28 वर्ष झाली। 28 वर्ष झाली येऊन यांना, खूप छान गोष्ट आहे की 28 वर्ष झाली येऊन, तरी अजून ते छोट्याच दिसतात। आत्ताशी बाळच आहेत, दाढी फुटली पण दादा भाग्यदीप माया दादा ते सगळे मिळून आता पालखी सजवायला तयार झाले आहेत। तर अशा प्रकारे पालखी सजवायची तयारी सुरू झाली आहे। चाललो आता जेवायला, जेवण रेडी झालं आहे। मी तुम्हाला सांगत होतो की आपल्या इकडचे नालासोपाऱ्यातले सगळे मंडळी येणार आहेत, तिकडचे आपले ओळखीतले फॅमिली मेंबर, सगळ्यांचे फॅमिली मेंबर्स येणार होते। तर प्रति ट्रॅव्हल्समधून सगळेजण आले आहेत,
नालासोपारावरून. त्यातून सगळ्यात पहिले दर्शन घडले आहेत डॉक्टर आशिष यांचं. साईराम ओम साईराम. तर कसा झाला प्रवास तुमचा नालासोपारा व्यवस्थित. आता काय एक्साइटमेंट आहे तुमची साई दरबारी जायची? पहिलं दर्शन कधी घेतो असं झालं. इथं दरवर्षी असते. तर जेवढे पण आता इकडे या बसमधून आले आहेत तर सगळ्यांची तीच इच्छा आहे की कधी जातो आपण शिर्डीमध्ये आणि बाबांचं दर्शन कधी होणार याचीच वाट बघतात सगळे. ओम साईराम. पुढे बघत राहा. भेटू आता. तुम्हाला भेट घडवतो सगळ्यांची. साईराम 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 साईराम. आपला व्हिडिओ कधी येणार आहे? व्हिडिओ लवकरच येईल, तू टेन्शन घेऊ नको. साईराम बोलत पुढे जायचं बस. आरामात उतरा आरामात उतरा. हे आले सगळ्यात मेन पर्सन बाय मम्मी. आल्या आल्या बडबड सुरू केली आहे. सुरू झाली आहे. तुम्ही बघू शकता सगळ्यांची तोंड बंद आहेत, फक्त त्यांची तोंड चालू, त्यांचं तोंड चालू आहे. जन्म देणारी आई, जन्मदाती आई मला भेटायला आली आहे लास्टच्या दिवशी. लास्टच्या हॉल्टवर बसने प्रीती ट्रॅव्हल्स या ही बस आहे. तर प्रीती ट्रॅव्हल्स घेऊन आली आहे इथे माझ्यासाठी. आणि सगळ्यांना सगळेजण आले आहेत असे. सगळे फॅमिली मेंबर्स आहेत, खूप जण आहेत भेटायला. तुम्ही बाकी बघू शकता. म्हणजे इकडे आले की भेटले की कशी एक्साइटमेंट होते, कसे सगळे बडबड करतात, कसे मस्ती असते. तुम्ही बघू शकता पाठीमागे. मग 7-8 दिवसानंतर भेट घडते आमची. कसं वाटतं मग तुला? छानच वाटतं. एकच आन्सर असतो दरवेळेला, छान वाटते बस. ओम साईराम 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 साईराम. आणि आम्हा लबी बोल ना. अरे अच्छा कपडा पेन आहे. ड्रेसिंग माझी मस्त आहे, जबरदस्त. अन्ना चोकन्ना. आपण अण्णा 24 घंटे चौकन्ना. ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की. फोटोसाठी गर्दी जमली आहे लास्टच्या दिवशीची. ओम साईराम. साईजात वाले कभी रुकते नहीं, साईजात वाले कभी रुकते नहीं. बोलो. गुड इव्हनिंग मित्रांनो. आता दुपारचा हॉल्टवर आम्ही जेव्हा आराम केला त्यानंतर आता
पूर्ण पालखी सजली आहे आणि पालखी सजल्यानंतर आता सगळे तुम्ही बघू शकता सगळे भक्त आणि मीही त्यामधला एक भक्त मी रेडी झालो आहे चांगल्या प्रकारे. सगळ्या भक्तांनी गांधीडुबी घातली आहे. सगळे छान नटून मस्त आता तयार झाले आहेत. खूप मोठा उत्सव आहे. खूप आणि मोठा एवढा मोठा- रामनवमीचा खूप मोठा उत्सव आहे. भावांनो, आजमायचं असेल तर साई पालखीत या, पदयात्रा करा आणि आजमावा भाई. ओम साईराम. ओम साईराम. इथून आता आम्ही निघतो आहे इथे नगतवाडी सोनेवाडी पण बोलतात ना याला. हा, सोनेवाडी. तर तिकडून सोनेवाडी आम्ही निघणार आता direct. सोनेवाडी इथे आम्ही स्टे केलेलं आणि इथून आता आम्ही निघत निगोज आहोत. वरून डायरेक्ट शिर्डी. हो, ते निगतवरून डायरेक्ट शिर्डी. आता इथं आम्ही पायी परत चालणार आहे. 7-8 किलोमीटर अंतर आहे इथून. 7-8 किलोमीटर आहे. तर तिथून आम्ही शिर्डीमध्ये पोहोचले की तिकडून आम्ही जाणार खंडोबाच्या मंदिरात पहिला खंडोबा मंदिरात जाणार आम्ही, मग जाणार ती शिर्डी. शिर्डीमध्ये. तर थोडे भेट घडवतो सगळ्यांची जे पण पालखी घेणारे आहेत. आणि भाग्यदीप दादा पण आपल्यासोबत आहेत. साईराम दादा. तर हे पण आपल्यासोबत येणार आहेत चालत. तर हे पण पालखी घेणार आहेत आपल्यासोबत. तुम्हाला दाखवतो सगळे जे भाई भक्त आहेत आता लाटू दिवशी कसे 8 दिवस आम्ही जेव्हा चालत होतो तेव्हा खूप सेवा केलेली आहे यांनी. असं नाही, भले आम्ही वेगळ्या शहरातले असलो तरी आमचा एकच गुणगान आहे, साई भक्ताची सेवा आणि आम्ही पालखी पदयात्रा. सबका मालिक सबका मालिक एक. बोला ओम साईराम. माझा मित्र आहे अक्षय आणि त्याला आम्ही निकनेम आम्ही भोपळा बोलतो त्याला. तर माझा भाऊ नालसोपाऱ्यातच राहतो. नालसोपारा वेस्टला एसबीआय कॉलनीला पहिला राहायचा. आता कुठे राहतो भाऊ? पंचेष्टा जे नालसोपारा वेस्टला आहे तर श्रीपत्ता रोडला तिकडे तो राहतो. तर ह्याने मला अचानक 1 दिवसाआधी कॉल केलेला. 22 तारखेला पालखी निघणार होती सकाळी. तर 1 दिवसाआधी मला याने कॉल केला आणि हा मला बोला की भावा मला पण यायचं असेल, समज मला यायचं असेल तर मला काय करायला लागेल त्यासाठी. तर नंतर मी त्याला बोललो की साई दत्त मित्र मंडळाचं ऑफिस आहे पांचानगर इथे, प्रीती ट्रॅव्हल्स तिथे आमचा ऑफिस आहे. तर तिकडे तू ये, जे पण काही डिटेल्स असतील ते तिकडे तुला सांगतील, जे पण प्रमुख आहे जे पण आहे तिकडे. मी असेल तर तुला मी घेऊन जाईल. तर कोइन्सिडेंटली मला हा तिकडे भेटला आणि ह्याला मी सगळं सांगितलं. डॉक्टर साहेबांची. तर ह्याला मी सगळं जे आहे फॉर्म फिलअप करायचं जे पण लागतात जेवढे म्हणजे भरण्यासाठी फॉर्म जे पण आहे सगळं डिटेल ते सगळे सांगितले. तर काय काय घेऊन यायचं हेही त्याला सांगितलेलं. तरी माझा भाऊ सगळं विसरला. सगळं विसरलो म्हणजे आमचा जेव्हा दुसऱ्या दिवसाचा हॉल्ट होता तो म्हणजे खर्डी गावात, तिथे मी सगळं विसरलो आणि तिथून जी वाट लागली माझी सगळ्यांकडे काही ना काही मग साहित्य म्हणजे मागायला लागायचं. म्हणजे मी अत्यंत एक टॉय विसरलो, एक माझी जी मेन गोष्ट एकच त्याने केली चुकी. त्याने शॉर्ट्स आणण्याची ऐवजी जी सॉफ्ट म्हणजे कॉटनची शॉर्ट्स आपण घालतो तसे त्याने घालण्याची ऐवजी त्याने जीन्स घातले. तर त्याच्यामुळे त्याला खूप त्रास झाला. माझा फर्स्ट टाइम आहे. अरे नया है वो, नया है यह, बड़े झुकेगा नहीं साला, नया हूँ, झुकेगा नहीं साला जो डायलॉग है झुकेगा नहीं साला, वो डायलॉग पकड़ के ये चला है पूरा शिरडी. तो अभी पहुंचने वाले हैं कम से कम 4-5 किलोमीटर अंतर पे. हिंदी मराठी थोडा मिक्स बोल रहा हूँ. प्रवास आमचा माझ्या भावासोबत, आमच्या पूर्ण मंडळांसोबत आणि साई भक्तांसोबत आणि हा होतच राहील. यावर्षी काय पुढच्या वर्षी आणि पुढच्या वर्षी आणि 1000 वर्ष पण कमी बोलायला प्रत्येक वर्षी हा प्रवास करणार आहे. आणि हे जे आमचं मंडळ आहे साई दत्त मित्र मंडळ, हे दरवर्षी ही सभा ही वारी चालू ठेवते आणि अरेंज करते प्रॉपरली. सुरू ऑफिशियल या आपल्या भावाच्या यूट्यूब चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर मित्रांनो लाल बटन आहे ते दाबून टाका एकदम जोरात. अगदी तुमचा मोबाईल फुटला तरी चालेल.
आणि पण फुटणार तर नाही. तर लाल बटन दाबून टाका. मोबाईल नाही फुटणार, स्क्रीन फुटेल तोपर्यंत करत राहा. स्क्रीन फुटेल तोपर्यंत करत राहा. लाईकची पण बटन दाबत राहा, कमेंटची पण नावं टाकत राहा. बाय. नहीं मर पाएगा बोल. नहीं मर पाएगा. मैं जाएगा नहीं निकलेगा ना उधर मर जाएगा. जाएगा लेकिन मरेगा नहीं. साईराम साईराम साईराम. आने वाला है थोड़ी देर में. साईराम आता बाबांचं दर्शन होईल. मंदिर दिसतंय आता समोर. ओम साईराम. साईराम. हे माझे वडील, माझे बाबा. बाबाही माझ्यासोबत आज लास्टच्या दिवशी इकडे आले आहेत मला भेटायला आणि बाबाचं दर्शन घ्यायला साईंच्या दरबारी. तर बाबांना जमलं नाही यावर्षी यायला पदयात्रेला साईची भेटी करायला. साई ते पण काही कारणामुळे ते आले नाहीत. जॉबवरून सुट्टीही भेटले नाही. पण आत्ता ते आल्यात लास्टच्या दिवशी. माझी आई आणि वडील दोन्ही आले आहेत. तुम्ही बघू शकता आता इथे चालत आहेत माझ्यासोबत. फक्त 2-3 किलोमीटरचं अंतर आहे शिर्डीचं. शिर्डी मंदिर यायचा. आता पोहोचू आम्ही. त्याआधी खूप काही घडेल. नाचूही आम्ही, एन्जॉय करू. एक्साइटमेंट पण आहे. बाबांचं नाम घेत बोला ओम साईराम बोलत सगळी पदयात्रे करू चालत आहेत. भेटू पुढे, दाखवतो तुम्हाला ओम साईराम. तर गाईज हे आमचे सेवाकरी आणि हे आपले भक्त पदयात्रे चालतात ते माझ्यासोबत माझे मामा पक्या मामा. तर पक्या मामा यावर्षी खूप एक्साइटमेंटमध्ये होता. आता एक्साइटमेंटमध्ये होता की आहे ना फुल जल्लोषात बघा. तुम्ही आताही बघू शकता एवढा जल्लोषात आहे. आणि हे आपले डॉक्टर साहेब बसणे डॉक्टर हे सगळ्यांची सेवा करण्यात बिझी असतात. पाणी वाटण्यात, मेडिसिनपासून सगळ्यांचा कोणाला दुखापत झाले की नाही ते बघण्यापर्यंत सगळं ते बघतात. पायाला सगळ्या भक्तांना फोड येतात तेही ते बघतात. सगळं मलमपट्टी वगैरे सगळं तेही करतात. आता ते बघा तुम्ही एवढे बिझी असतात की ते पाठीमागे थांबल्यात. पक्या मामाचं बोलायला गेलं म्हणजे पक्या मामा आता शांत दिसतोय तुम्हाला. पण जेव्हा पालखीमध्ये चालतो तेव्हा सगळ्या आज जेवढे पण साई भक्त आहेत, जे अनोळखी आहेत, जे ओळखीचे आहेत त्यांच्याशी तो मिळून राहतो. सगळ्यांशी संवाद चांगला करतो, बोलत राहतो. ते सगळ्यांमध्ये तो गुंतलेला असतो तेव्हा खूप छान वाटतं. तर मित्रांनो हा प्रवास आपला इथे चालू राहील पुढे. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. शिर्डी माझे पंढरपूर साई बाबा रे मावर, बाबा रे मावर, साई बाबा रे मावर. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. साई मंदिर शिर्डी ओनली 0
किलोमीटर पोच गेले साई के दरबार. आपण पोच गए शिर्डी. साईने बुलाए. आपण पोच गए. हा हॅलो. हा हॅलो. जय. मित्रांनो अशा प्रकारे ज्यासाठी आम्ही ही वारी चालू केलेली साई दिंडी चालू केलेली तर सगळे वारकरीची उत्सुक होते. तिकडे आम्ही पोहोचलो आहोत शिर्डी. तर बाबांकडे आम्ही पोहोचलो आहोत. फक्त दर्शन घ्यायचं बाकी आहे. तुम्ही बघू शकता मंदिर इथे बाजूलाच आहे. आता पहिलं दर्शन खंडोबाच्या मंदिरात जाऊन पहिला करणार, त्यानंतर बाबांचं दर्शन फायनली. खूप एक्साइटमेंट होती. खूप कष्ट करून चालत सगळे एवढा उन्हातून चालत आल्यात आणि आता सगळे पोचले आहेत फायनली. पुढे बघा तुम्ही सगळ्यांची सगळे ओरडत आहेत बाबांचं नाम घेत. महाराज की जय. फायनली खंडोबाच्या मंदिरात आता पोहोचलो आहे. पालखी आता दर्शनासाठी आम्ही या लाईनीत जाणार आहे. या साईडला इकडे लाईन आहे आमच्यासाठी दर्शनासाठी आणि पालखी जातात. दर्शनासाठी दुसरी लाईन असते, डायरेक्ट दर्शन त्यांना करतात. आम्ही चाललो ती लाईन चाललो लाईनीमध्ये. खंडोबाच्या मंदिरात आम्ही दर्शनासाठी आत शिरलो आहे. आता धन्यवाद आहे. तर आतमध्ये भन्नाट गर्दी आहे. इकडे आतमध्ये तुम्ही बघू शकता केवढी गर्दी आहे. पालखीसोबत जाणार होतो पण पालखीसोबत जायला भेटणार नाही आम्ही जे नॉर्मल लाईन आहे त्या दर्शनाच्या लाईनमध्ये आम्ही आता शिरलो आहे. भक्तांची गर्दी बघा, भक्तांची भन्नाट गर्दी दिसत आहे. मित्रांनो बघितलं असेल तुम्ही कशी गर्दी होती. त्या गर्दीमधून आम्हाला सोडायचंही नव्हते. अशा प्रकारे आमचं दर्शन घडलं खंडोबाचा. आता पुढचा प्रवास तो आहे तो शिर्डी मंदिरात बाबांच्या दरबारी. अशा प्रकारे ज्यासाठी आम्ही सगळे भक्त एवढी मेहनत करून पायी चालत आलेले ते सगळ्यांना प्रसन्न झालं आहे. बाय बाय चप्पल ना. त्यांचं दर्शन थोड्या वेळातच होणार आहे. साई बाबा की, साईनाथ महाराज की. इथून पुढे मला मोबाईल कॅमेरा काहीच अलाउड नाही आहे. लास्ट टायमाला पण तुम्हाला मी दाखवलेलं तसंच यावेळी पण लास्ट टायमाला मला प्रॉपरली शूट करता आलं नाही. मी लगेच मोबाईल ठेवला होता पिशव्यांमध्ये. तर पालखी आता अजून ठेवली नाही आहे. लगेच दर्शनासाठी जाणार आहेत आम्ही सगळे साई भक्त. तुम्ही एवढं सहाय्य केलं, सपोर्ट केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. सुरू ऑफिशियल ब्लॉग या चॅनलला खूप खूप सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा, सगळ्यांपर्यंत पोहोचवा. आणि या भक्तांसाठी तुम्ही प्रे करा. बाबांच्या दर्शनासाठी शिर्डी दरबारात या. तुमची इच्छा जी काय आहे ती बाबांना मागा. साईनाथ महाराज की जय.
तर मित्रांनो साईंचं दर्शन घडलंय आपल्याला फायनली बाबांच्या चरणी मस्त दर्शन झालं. खूप छान प्रकारे आम्ही लाईनीमध्ये थांबलेलो आणि नंतर पटापट आम्हाला साईंचे दर्शन झाले. आता आम्ही पालखी घेऊन चाललो. आमचा लास्टचा जो हॉल्ट आहे सगळेजण तिकडे स्टे करतायत हॉटेलमध्ये, तर तिकडे आता आम्ही जात आहोत. तर पुन्हा एकदा भेटू पुढच्या प्रवासात नवीन जर्नीमध्ये. ओम साईराम, जय महाराष्ट्र. Fuck